नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आज आपण करंट अफेअर्सचं तिसरं लेक्चर बघतोय, जे आपली जनरल अवेअरनेसची सिरीज सुरू आहे. त्यामधील आज आपण करंट अफेअर्सचं थर्ड लेक्चर या ठिकाणी बघतोय. यामध्ये जे आपण काल काही पार्ट डिस्कस केलेला होता, त्यानुसार आपण नेक्स्टचा पार्ट जो काही आपला रिमेनिंग होता तो इथे डिस्कस करूया. वी स्टेट गव्हर्नमेंट प्लॅन टू लॉन्च रोकोटोको कॅम्पेन फॉर दोज हू डू नॉट वेअर मास्क. जे पीपल्स या ठिकाणी मास्क घालणार नाहीत यासाठी रोकोटोको हे अभियान सुरू केलेलं आहे. हे कोणतं स्टेट आहे की यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनी रोकोटोको हे अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ते मास्क वेअर करण्यासाठी. कोरोना व्हायरसमुळे जे आहे तर या ठिकाणी मास्क घालणं कंपल्सरी आहे, तर ते कंपल्सरी केलेलं आहे मास्क जे आहे ते. आपण याच्याविषयी बघूया आता. रोकोटोको जे अभियान आहे यांचं मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचं, की जे लोक डू नॉट वेअर मास्क यांच्यासाठी हे रोकोटोको अभियान आहे. यामध्ये की हे जे मास्क असेल हे पब्लिक प्लेसवरती कंपल्सरी असेल त्या पूर्ण स्टेटमध्ये. त्यानंतर अबाउट जीवनशक्ती योजना. आता जीवनशक्ती योजनेचं या ठिकाणी इथे काय काम आहे? तर जीवनशक्ती योजना ही 25 एप्रिल 2020ला मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली आहे. आता ही मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने लॉन्च केली. याचा उद्देश काय होता? तर यांचा मेन उद्देश असा होता की ज्या अर्बन एरियाजमधल्या वुमेन्स आहेत, शहरी भागामधल्या ज्या महिला आहेत, यांना त्या ठिकाणी आपल्या घरीच मास्क बनवण्यासाठी सांगण्यात आलेले होते. आणि त्यानुसार मध्य प्रदेश गव्हर्नमेंट हे 11 रुपये पर मास्क अनुसार परचेस करणार होतं आणि ते मार्केटमध्ये विकणार होतं. त्यामुळे याचा फायदा असा होणार होता, ज्या शहरी भागामधील महिला आहेत यांना तर काम मिळणारच होतं, त्याचबरोबर त्यांचा जो काही मोबदला आहे मास्कचा तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळणार होता आणि गव्हर्नमेंटला सुद्धा मास्क जास्त प्रमाणात तिथे अवेलेबल होणार होते. म्हणजे स्टेटमध्ये जो काही अमाऊंट आहे ती त्याच ठिकाणी राहणार होती आणि त्यांची मागणीनुसार पुरवठासुद्धा होणार होता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आहेत बाकीचे ऑप्शनसुद्धा देण्यात आलेले, त्याविषयी आपण इथे इन्फॉर्मेशन बघूया. छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर. CM आहेत भूपेश बागेल आणि गव्हर्नर आहेत अनुसुया उके. त्यानंतर हरियाणाची कॅपिटल आहे चंदीगड. मनोहरलाल खट्टर हे आहे CM आणि गव्हर्नर आहेत सत्यदेव नारायण आर्या. त्यानंतर मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ. त्यानंतर CM आहेत मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान आणि गव्हर्नर आहेत लालजी टंडन. पंजाबची कॅपिटल आहे चंदीगड. अमरिंदर सिंग हे आहेत त्या ठिकाणचे CM आणि VP सिंग बडनोरे हे आहेत पंजाबचे गव्हर्नर. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. द स्मार्ट सिटी मिशन ओपन द रजिस्ट्रेशन फॉर द इंडियन सायकल फॉर चेंज द चॅलेंजेस टू द प्रमोट द सायकलिंग. द स्मार्ट सिटी मिशन फंक्शन अंडर द विच मिनिस्ट्री. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत जे आहे तर सायकल फॉर चेंज चॅलेंजेस हा प्रोग्राम जो आहे तो प्रमोट करण्यात येतो आहे. यासाठी गव्हर्नमेंटने रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू केलेले. तर स्मार्ट सिटी मिशन हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते हे आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या अंतर्गत येते. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या अंतर्गत. तर आपण स्मार्ट सिटी मिशनमधील सायकल फॉर चेंज चॅलेंजिंग हे काय आहे आपण ते इथे बघूया.
स्मार्ट सिटी मिशन ओपन्स करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी रजिस्ट्रेशन यांचे ओपन झालेले आहेत. आता यामध्ये द स्मार्ट सिटी मिशन ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांच्या अंतर्गत हे सायकल फॉर चेंज चॅलेंज हे इथं सुरू करण्यात आलेलं आहे. आता हे कधी स्टार्ट करण्यात आलेलं होतं तर हे आहे 25 जून 2020ला. आता अराऊंड यामध्ये 450 पार्टिसिपेट जे आहेत ते इव्हेंट टोटली इथं ठेवण्यात आलेले आहे. टू कनेक्ट द सिटीज विथ द सिटीजन अँड द एक्सपर्ट टू द डेव्हलप अ व्हिजन टू प्रमोट अ सायकलिंग. आता याच्यामध्ये यांचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की सायकलला प्रमोट करणे हा यांचा, सायकलिंग जे आहेत यासाठी इथं प्रमोट करण्याचा हा यांचा महत्त्वाचा उद्देश आहे. यानुसार या ठिकाणी जे आहे तर 450 पार्टिसिपेट लोक करू शकतात. त्यामधील मग सिटीमधले महापौरच असतील, त्या ठिकाणचे जे CP असतील, हे जे अधिकारी आहेत ते सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. यामध्ये सिटी कॅन रजिस्टर थ्रू द पोर्टल फ्रॉम. आता हे रजिस्ट्रेशन कधीपासून कधीपर्यंत असणार आहेत? हे असणार आहेत 10 जुलै 2020 ते 21 जुलै 2020 पर्यंत. यासाठी आपल्याला इथे लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि हे बेसिकली फर्स्टली कुठं चालवण्यात येणार आहे तर फर्स्टली कोलकात्यामध्ये हे होणार आहे. आणि दुसरं जे आहे तर ते आय थिंक गुवाहाटी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर स्टेज ऑफ द चॅलेंजिंग यामध्ये काय काय असणार तर आता यामध्ये 2 स्टेजेस ठरवण्यात आलेले आहेत, एक फर्स्ट आणि सेकंड. यामध्ये काय काय असणार आहे तर यामध्ये cities will focus on the testing and the promote cycling and develop a scale up the strategy. आता यामध्ये टोटल जे काय असणार आहे तर एक सिटी ठरवण्यात येईल. त्यानुसार त्यामध्ये तिथं हे कशा पद्धतीने राबवण्यात येईल, काय त्याचे पूर्ण टेस्टिंग वगैरे होईल, रोड कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अवेलेबल आहे ते सुद्धा. आणि ही रन कधी करण्यात येणार आहे ऑक्टोबर 2020मध्ये. त्यानंतर स्टेज सेकंडमध्ये काय करणार आहे की 11 टाऊन यामध्ये शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहेत. आणि यासाठी यांना एक अवॉर्ड प्रोव्हाइड करण्यात आहे, 1 करोड रुपयाचा या ठिकाणी इथं कॅश अवॉर्ड देण्यात येणार आहेत. आता हे अवॉर्ड जे असतील हे सायकलिंगसाठी त्या ठिकाणी वेज बनवण्यासाठी असेल, त्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांना प्रमोट करण्यासाठी असतील, त्यानंतर गाईड्स फॉर इंटरनॅशनल अँड नॅशनल एक्सपर्ट टू डेव्हलप द इनिशिएटिव्स. आता याला डेव्हलप करण्यासाठी जे असेल तर इंटरनॅशनल आणि नॅशनल जे एक्सपर्ट आहेत यामधले यांचं या ठिकाणी हेल्प घेण्यात येणार आहे आणि या अंतर्गत हे डेव्हलप करण्यात येणार आहे. आणि स्टेज सेकंड कधी असणार आहे तर मे 2021मध्ये. आता यामध्ये याचा बेनिफिट आपल्याला काय काय होणार आहे जर हे सायकलिंग फोर चेंजेस जर आलेले जर असतील तर आपल्याकडे, तर यामध्ये इन्स्टिट्यूट फॉर द ट्रान्सपोर्टेशन अँड द डेव्हलपमेंट पॉलिसी यांच्या अंतर्गत यांचं म्हणणं असं आहे की 50 to 60% जे काही सिटीजन आहेत कम आउट ऑफ द लॉकडाऊन मध्ये, यामध्ये जे आहे तर पोल्युशन वगैरे कमी होऊ शकते आपलं, आपण ग्रीन इकॉनॉमीकडे जाऊ शकतो, द ग्रीन इकॉनॉमी रिकव्हरी. आणि सायकलिंग इन्क्रीज जर झालेल्या जर असतील मॅक्झिमम तर आपल्याला ग्रीन इकॉनॉमीला सुद्धा ह्याचा मॅक्झिमम बेनिफिट होणार आहे. आता यासाठीची इन्व्हेस्टमेंट आपल्या इकडं सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती येणार आहे तर इकॉनॉमिक बेनिफिट याचा होणार आहे 5.5 टाइम्स द इनिशियली इन्व्हेस्टमेंट. यासाठी जो काही असेल, जे काही सायकलिंगसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, यासाठी येणारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 5.5 टाइम्स. यामुळं आपल्या इकडे शॉर्ट डिस्टन्स जे काय असणार आहे याचा रिझल्ट जो काही येणार आहे इकॉनॉमीला तो असेल 1.8 ट्रिलियन ॲन्युअल गेन आपल्याला याचा होणार आहे. जर आपण ग्रीन इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून जर गेलो तर इंडियन इकॉनॉमीला 1.8 ट्रिलियनचा या ठिकाणी फायदा होणार आहे सायकलिंगमुळे. आता सायकलिंगमुळे अजून या ठिकाणी काय काय बेनिफिट होणार आहेत जर सायकलिंग समोर जर आलेलं जर असेल तर, म्हणजे काही ज्या कंट्री आहेत त्या कंट्रीमध्ये जर तुम्हाला कमी अंतरावरती जर जायचं जर असेल तर अशा ठिकाणी सायकलीच यूज करावी लागते. जर जास्त तुमचं डिस्टन्स जर असेल तर मग तुमची त्या ठिकाणी अदर व्हेकल तुम्ही यूज करू शकता. याचा फायदा असा होणार आहे की जे पोल्युशन आहे ते पोल्युशनसुद्धा कमी होईल. त्यानंतर जे काही
पेट्रोल डिझेल जे काही लागणार आहे त्याचं प्रमाणसुद्धा आपलं काय होईल तर कमी होईल. त्यामुळं जे काही सेविंग आहे ते सुद्धा या ठिकाणी वाढणार आहेत. त्यामुळे गव्हर्मेंट सिटीमध्ये हे प्रमोट करण्याचा विचार करते. सायकलिंग फॉर चेंजेस असलेलं, यामुळे इकॉनॉमीला सुद्धा फायदा होणार आहे आणि हेल्थसुद्धा आपली चांगली राहणार आहे या गोष्टीमुळे. त्यामुळं इथं जे आहेत तर त्या मॅक्झिमम प्रमोट करण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर आता हे बेसिक तत्वावरती अगोदर प्रायोगिक तत्वावरती 2 वेळेस होणार आहे. त्यानंतर मग त्याचा विचार गव्हर्नमेंट करेल. आता हे कधी होणार आहे तर एक ऑक्टोबर 2020मध्ये आणि मे 2021मध्ये या 2 स्टेजेसमध्ये त्याचं टेस्टिंग होईल आणि त्यानंतर गव्हर्नमेंट ठरवेल की त्याला प्रमोट करायचं किंवा नाही, पण मॅक्झिमम गव्हर्नमेंट प्रमोटच करणार आहे त्याला. विच बँक पार्टनर विथ द विजा सिक्युअर टू द बँक्स कॅश होल्डर्स. आता या ठिकाणी जे आहेत तर काही लोकांचे म्हणत आहेत की अकाउंटमधून पैसे वगैरे कट होत आहेत, काही फ्रॉड होत आहेत. हे फ्रॉड रोखण्यासाठी या ठिकाणी फेडरल बँकेने पार्टनरशिप केलेली व्हिजाबरोबर आणि या अंतर्गत व्हिजा सिक्युअर हे प्रोव्हाइड करणार आहेत जे बँक होल्डर आहेत फेडरल बँकेचे त्यांना. आपण या ऑप्शनविषयीची इन्फॉर्मेशन बघूया आता. बंधन बँकेचं हेडक्वार्टर आहे कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर चंद्रशेखर घोष हे आहे त्यांचे सध्याचे CEO. आपका भला सबकी भलाई हे या बँकेचं स्लोगन आहे फेडरल बँकेचं, बंधन बँकेचं. त्यानंतर फेडरल बँकचं हेडक्वार्टर आहे कोची. युअर परफेक्ट बँकिंग पार्टनर हे आहे फेडरल बँकेचं स्लोगन. आणि त्यानंतर त्यांचे MD आहेत श्याम श्रीनिवासन. त्यानंतर आहे धनलक्ष्मी बँकेचं हेडक्वार्टर आहे त्रिसूर केरला या ठिकाणी. आणि संजू कृष्णन हे आहे सध्याचे त्यांचे CEO असलेले. इंडसइंड बँकेचं हेडक्वार्टर आहे पुणे. आणि सुमंत काथपालिया हे आहेत इंडसइंड बँकेचे सध्याचे CEO. CSB बँक कॅथोलिक सिरियन बँक यांचं हेडक्वार्टर आहे त्रिसूर केरला या ठिकाणी. आणि CVR राजेंद्रन हे आहे सध्याचे त्यांचे कॅथोलिक सिरियन बँकेचे CEO. त्यानंतर आपण याबद्दलची अजून डिटेल्समध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया. व्हिजा एंटर इन टू द पार्टनरशिप विथ द फेडरल बँक अँड व्हिजा सिक्युअर टू द बँक कॅश होल्डर. आता जे काही बँक होल्डर आहेत यांच्यासाठी जे असेल तर व्हिजा सिक्युअर या ठिकाणी प्रोव्हाइड ॲडिशनल ऑथेंटिकेशन लेअर असेल. यामधून काय होणार आहे, जे काही मर्चंटमध्ये तुम्ही ऑनलाईन जे काही फ्रॉड होत आहेत याला कमी करण्याचा उद्देश या ठिकाणी आहे. आणि क्विक आणि स्मूथ चेकआउट या ठिकाणी कस्टमरला मिळावे हा यांचा मेन उद्देश आहे. आणि ही 3Dsमध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. EMVमध्ये म्हणजे युरोपे मास्टरकार्ड अँड व्हिजा या अंतर्गत ही प्रोव्हाइड करण्यात येईल. टोटली या ठिकाणी सिक्युअर असेल. हे नवीन सोल्युशन जे आहेत तर ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत फेडरल बँके अंतर्गत. त्यानंतर विच कंट्री इज द इंडियाज टॉप ट्रेडिंग पार्टनर in the 2019 and 2020 according to the data of the Ministry of the Commerce and Industries. आता यामध्ये जे काही आहे तर याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट असलेलं अमेरिकेची जी काही हे आहेत या ठिकाणी कंट्री असलेली इंडियाज टॉप ट्रेडिंग पार्टनर आहे ते. आपण याविषयी सुद्धा इथे इन्फॉर्मेशन बघूया. त्या अगोदर आपण या बाकीच्या कंट्रींची इन्फॉर्मेशन थोडक्यात इथे बघूया. यूकेची कॅपिटल आहे लंडन. आणि बोरिस जॉन्सन हे आहेत यूकेचे सध्याचे प्राईम मिनिस्टर. त्यानंतर यांची जी करन्सी आहे ती आहे पाऊंड. मॉरिशियसची कॅपिटल आहे पोर्ट लुईस. त्यानंतर त्यांची करन्सी आहे रुपी. त्यानंतर त्यांचे PM आहेत परविंद जगन्नाथ. त्यानंतर यूएसची कॅपिटल आहे वॉशिंग्टन DC. आणि डोनाल्ड ट्रम्प हे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांची करन्सी आहे डॉलर. जर्मनीची कॅपिटल आहे बर्लिन. त्यानंतर त्यांची करन्सी आहे युरो. आणि फ्रँक
वॉल्टर हे आहेत त्या ठिकाणचे सध्याचे प्रेसिडेंट असले. त्यानंतर चायनाची कॅपिटल आहे बीजिंग आणि सी जिनपिंग हे सध्याचे त्या ठिकाणचे प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर रेनबी ही आहे त्यांची करन्सी असलेली. त्यानंतर US रिमेन इंडियाज टॉप ट्रेडिंग पार्टनर. आता US जे काय आहे तर रिमेन इंडियाज टॉप ट्रेडिंग पार्टनर विथ, आपण याविषयी थोडं डिटेल्समध्ये बघणार आहे. तर यामध्ये 8,875 करोड रुपये इतकं जे आहे तर यामध्ये बायलेटरल ट्रेड झालेले आहेत. म्हणजे या दोन्ही कंट्रीमध्ये जे आहेत इंडिया आणि US या दोघांमध्ये सुद्धा इथे इतका व्यापार झालेला आहे 8,875 करोड रुपयाचा. आता यामध्ये आपण बघणार आहे की हा या ठिकाणी जे आहे तर US हा इंडियामधला टॉप ट्रेडर ठरलेला आहे या अंतर्गत. तर या अगोदर कोण होतं आपण ते सुद्धा इथे बघणार आहे. 2019 आणि 20मध्ये जे 88.75 बिलियन म्हणजेच 8,875 करोड रुपये इतकी जी आहे तर आयात निर्यात भारत आणि अमेरिकेमध्ये झालेले, म्हणजे टोटली ट्रेड या ठिकाणी झालेले आहे दोन्ही कंट्रीमधला. त्याच कंपॅरिझनमध्ये जर पाहिलेलं असेल 2018 आणि 19मध्ये ती होती 87.96 बिलियन इतकी असले, म्हणजे 8,796 करोड रुपये इतकी. 2018 आणि 19च्या कंपॅरिझनमध्ये 2019 आणि 20मध्ये या ठिकाणी इथे वाढ झालेली. याचे रिझनसुद्धा आपण काही प्रमाणात बघणार आहे की ते रिझन्स काय आहेत, कशामुळे इथे वाढ झालेली. त्या अगोदर आपण बघूया चायना. आता चायना जो होता तर हा 2013 ते 14 मधला टॉप इन्व्हेस्टर होता भारतामधील. म्हणजे जे काही आपल्या ट्रेडिंग होत होती ती सगळ्यात जास्त होती चायना आणि इंडियामधली. तर आता त्याच प्रमाणात ती कमी होऊन आता सध्या US बरोबर जे आहे तर आपला व्यापार जास्त प्रमाणात इथे वाढलेला आहे. 2019 आणि 20मध्ये 81.87 बिलियन डॉलर इतकी जी आहे तर ती चायना आणि भारतमधला व्यापार झालेला आहे टोटल. ते जर आपण रुपयामध्ये जर पाहिलं तर 8,187 करोड रुपयाची ही टोटल व्यापार या ठिकाणी झालेला दिसतोय. 2018 आणि 19चा जर पाहिला तर 87.8 बिलियन म्हणजे 8,708 करोड रुपयाचे इतका जो आहे तो इथं ट्रेड या दोन कंट्रीमध्ये झालेला आहे. आता 2018 आणि 19च्या कंपॅरिझनमध्ये 2019 आणि 20मध्ये हा इथे कमी झालेला दिसतोय. म्हणजे या दोन कंट्रीमधला जो काही व्यापार आहे त्याचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे आणि आपलं US बरोबर जे आहे तर ते इथे वाढलेले. याच्यामध्ये काही अमेरिकेबरोबरचा व्यापार वाढण्याचे कारण जे आहेत त्यामध्ये 4-5 रिझन्स आहेत. ते आपण इंटरनॅशनल ज्यावेळेस इथे इन्फॉर्मेशन बघूया त्यावेळेस ते डिटेल्समध्ये डिस्कस करूया. त्यामध्ये जर आपण पाहिलेलं असेल तर आता चायनाचे जे काही ॲप आहेत आपण त्याच्यावरती बंधनं आणलेली आहेत, बॅन आणलेलं आहे. याचं कारण असं आहे की भारत आणि चायना या दोन कंट्रीचा जो आहे तर तो सीमावाद चालू आहे. या सीमावादासाठी म्हणजे बाँड्रीवरती कंटिन्युअसली इथे जे आहे तर सीमावाद चालू आहे. यामुळं जे आहे तर ते व्यापाराचं प्रमाण इथं कमी होतं आहे चायनाबरोबरचं असलेलं, आणि अमेरिकेबरोबरचा जो काही व्यापार आहे त्याचं प्रमाण इथे वाढतं आहे. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी चायनाकडून घेत होतो त्याचं प्रमाण कमी करून आता ते आपण अमेरिकेकडून या ठिकाणी इथे घेतो आहे. त्यानंतर अजून बरेच काही रिझन्स आहेत याच्यामागे असलेलं, तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे आहेत की जे काही बाँड्रीवरती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते एक असलेलं. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री हे डिपार्टमेंट जे आहेत तर युनियन मिनिस्टर याचे आहेत पियुष गोयल, आणि त्यांचा मतदारसंघ आहे महाराष्ट्र. राज्यसभेवरती आलेले ते महाराष्ट्रामधून. त्यानंतर येऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेम द कंपनी विच अनाऊन्स $10 बिलियन डिजिटलायझेशन फंड इन इंडिया. आता गुगलनी जे आहे तर या ठिकाणी अनाऊन्स केलेले की गुगलने की आम्ही जे आहे तर $10 बिलियन इतकं डिजिटलायझेशन फंडिंग इंडियामध्ये करणार आहोत. मग यामध्ये जे असेल तर गुगलने
लॉन्च केलेले, म्हणजे इथं फंडिंग सांगितलेले आहे आणि त्यांनी पार्टनरशिपसुद्धा केलेली आहे CBSE बरोबर. प्रमोट ऑनलाईन एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी जे आहे तर यांनी CBSE बरोबर इथं पार्टनरशिप केलेली आहे. गुगलनी या ठिकाणी इथं पार्टनरशिप केलेली आहे आणि जे गुगलचे CEO आहेत यांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे तर ते कम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्या अंतर्गत CBSE बरोबर यांनी पार्टनरशिप गुगलने इथं करण्याचं ठरवलेलं आहे. आता या अंतर्गत जे काही असेल तर जवळपास या ठिकाणी 22,000 जे स्कूल आहेत या अंतर्गत म्हणजे टोटली इथं ट्रेनिंग देण्यात येणार आहे जे स्टुडंट आहेत यांना या CBSEच्या अंतर्गत. त्यानंतर गुगल विषयी आपण इन्फॉर्मेशन थोडक्यात बघूया. यांचे हेडक्वार्टर आहे कॅलिफोर्निया US मध्ये. त्यानंतर यांचे CEO आहे सुंदर पिचाय. त्यानंतर CBSEचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला आणि चेअरपर्सन आहेत मनोज आहुजा. हेमंत अमीन यांचं जे आहे तर हे CEO झालेले आहेत. BCCIचे CEO म्हणून यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. हेमंत अमीन यांचे असले. आपण कालच्याच सेशनमध्ये पाहिलेलं होतं की जे जोहरी आहेत राहुल जोहरी यांनी आपल्या पदाचा जो होता तर तो रिझाईन दिलेलं होतं, राजीनामा दिलेला होता. त्यानुसार आता नवीन यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आता इथं इंटरिम CEO म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं, आता नवीन व्यक्तीची निवड होईपर्यंत हे त्या ठिकाणी असणार आहेत. हेमंत अमीन असलेले अपॉइंटेड ॲज द इंटरिम CEO ऑफ द BCCI. BCCIचे जे CEO असणार आहेत नवीन CEOची निवड होईपर्यंत यांच्याकडे हा पदभार असणार आहे. यांचं IPLमध्ये मोठं योगदान आहे. त्याचबरोबर BCCIमध्ये सुद्धा यांचं खूप मोठं योगदान आहे. पुलवामामध्ये जो काही हल्ला झालेला होता आणि त्यानंतर IPLचं मॅचेस होत्या आणि त्याचं इनॉग्रेशन होतं, त्यावेळेस त्यांनी ते इनॉग्रेशन न करता हा जो फंडिंग होता त्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या घरच्या व्यक्तीला हा इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला होता. हा जो निर्णय आहे हा हेमंत अमीन यांचाच होता. त्यानंतर यांनी भरपूर गोष्टी काही BCCIसाठी इथे केलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये IPL मधले जे काही इन्व्हेस्टर आहेत यांना एकत्र आणण्याचं आणि इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम आणण्याचा आणणारा जो मेन व्यक्ती आहे ते हेच आहेत. त्यानुसार यांना आता काही कालावधीसाठी इथं CEO म्हणून निवडण्यात आलेले BCCIचं. तर काल म्हणजे आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं की राहुल जोहरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि यांची इथं निवड झालेली. तर या बेसिसवरती एक क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर विच ऑर्गनायझेशन हॅज साईन द MOU विथ द नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स द ब्युरो टू ॲसेस द सेंट्रलाइज्ड ऑनलाईन डेटाबेस दॅट द लिंक अराउंड द 14,000 पोलीस स्टेशन्स. आता यामध्ये 14,000 पोलीस स्टेशन जे आहेत तर ते लिंक करण्यात येणार आहेत ऑनलाईन डेटाबेसवरती. यांचं सगळं काही सेंट्रलायझेशन करणार आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अनुसार. आता यासाठी यांनी कोणाबरोबर इथे ॲग्रीमेंट करण्यात आलेले आहेत, म्हणजे कोणत्या ऑर्गनायझेशन बरोबर इथं ॲग्रीमेंट करण्यात आलेले आहेत, तर नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड यांच्याबरोबर इथं ॲग्रीमेंट करण्यात आलेले आहेत. ऑप्शन D असलेलं यांनी इथं ॲग्रीमेंट केलेलं आहे. आता नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड जे आहे तर यांनी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग इथं MOU साईन केलेला आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो बरोबर की सेंट्रलाइज ऑनलाईन क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम या अंतर्गत हा जो डेटाबेस असेल तर हा जो आपण FIR म्हणतो हा FIR म्हणजे ज्या चोरी गेलेल्या व्हेकल्स वगैरे असतील किंवा अदर जे क्राईम्स आहेत तर याची जी काही सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे ती आपल्याला इथं हे जे आहेत तर हे नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या अंतर्गत जे असेल तर ते सेंट्रलाइज म्हणजे सगळीकडे शेअर करण्यात येईल ऑल इंडियामध्ये आणि त्यानुसार ते फाइंड आउट करण्यासाठी इझिली जाईल. म्हणजे जर आपल्याला एखादी व्हेकल त्या ठिकाणी फाइंड आउट करायची असेल पोलिसांना तर ती इझी होईल आणि याची इन्फॉर्मेशन क्विकली बाकीच्या पोलीस स्टेशनपर्यंत ती आपल्याला पोहोचवता येईल. त्यानंतर द प्रोजेक्ट एम टू गो. आता हा जो असेल तर 31 डिसेंबर 2020 पासून हा प्रोजेक्ट इथं स्टार्ट होणार आहे.
त्यानंतर यामध्ये 14,000 पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. आणि फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अनुसार म्हणजे जो काही FIR आहे तो कंपल्सरी असेल की या डेटाबेसवरती अपलोड करणे. त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे येऊया. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांचे हेडक्वार्टर जे आहेत ते आहेत रामफल पवार, डायरेक्टर जे आहेत ते आहेत रामफल पवार आणि यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी असेल. त्यानंतर रिसेंटली इंडिया वॉज ड्रॉप फ्रॉम द चंबाहार रेल प्रोजेक्ट. इट इज टू बी द बिल्ट इन विच कंट्री. आता जे आहे तर भारताला या ठिकाणी इराणकडून जे आपण चंबाहार पोर्ट इथे डेव्हलप करत होतो इराणमध्ये, चंबाहार पोर्ट इराणमध्ये जे आपण डेव्हलप करत होतो यामधून आता इंडियाला इराणनी ड्रॉप केलेलं आहे. आपण याविषयीची सुद्धा इथं डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन बघूया. इंडिया ड्रॉप फ्रॉम द चंबाहार रेल प्रोजेक्ट. इराण हॅज डिसाइड टू द प्रोसीड विथ द चंबाहार रेल लाईन कन्स्ट्रक्शन ऑन इट्स ओन सिटीज. आता यामध्ये यांचं म्हणणं काय आहे की जे इराण आहे यांचं म्हणणं आहे की जे काही चंबाहार पोर्ट आहे आम्ही ते स्वतः या ठिकाणी इथे डेव्हलप करू शकतो. आमची जी कंट्री आहे ती याला डेव्हलप करणार आहे. आता आम्हाला इंडियाची हेल्प घेण्याची जी काही गरज आहे गरज राहिलेली नाही आहे. त्यामुळे आता आम्ही हा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही इथं पूर्ण करणार आहे. आता चंबाहार पोर्ट जे आहे तर हे कुठे कशा पद्धतीने आपण हे मॅपमध्ये थोडक्यात इथे बघूया. आता या ठिकाणी भारताचा चंबाहार पोर्ट जो होता हा इथं डेव्हलप करण्याचा एक उद्देश असा होता की आपले जे ASEAN कंट्रीज आहेत यांच्याबरोबर आपण इथून व्यापार करू शकू आणि तो व्यापार इथं सोपा जाणार होता. म्हणजे जे आपलं कांडला टू चंबाहार यानुसार कांडला टू चंबाहार जे की इंडिया गुजरातमध्ये येणारं कांडला पोर्ट आहे. कांडला पोर्टपासून चंबाहार पोर्टपर्यंतचा आपला हा समुद्रमार्ग होता. या समुद्रमार्गामध्ये आपण इथून हे व्यापार करणं आपल्याला सोपं जाणार होतं. आता चंबाहार पोर्टपासून जे असेल तर इराणमधून आपण जैदान आहे तिथपर्यंत आणि त्यानंतर तिथून मग जे असेल तर अफगाणिस्तानपर्यंत इथे डेलाराम आपल्याला दिसते आणि त्यानंतर काबूल. मग तिथून पुढं आपण व्यापारासाठी सुद्धा जाऊ शकत होतो जे काही ASEAN देश आहेत यांच्याबरोबर असलेलं. आणि दुसऱ्यात महत्त्वाचं होतं की यामुळे आपण जर चंबाहार पोर्ट त्या ठिकाणी डेव्हलप करतोय तर यांचं एक गोदवार पोर्ट आहे. हे गोदवार पोर्ट आहे ते पाकिस्तानमध्ये आणि हे गोदवार पोर्ट डेव्हलप केलेलं आहे चायनाने. आता यावरती हे दबाव टाकणं, चंबाहार पोर्ट आपण डेव्हलप करत होतो त्यामध्ये तिथं आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा झालेली होती. $400 मिलियन इतकी आपण इन्व्हेस्टमेंटसुद्धा केलेली होती आणि त्यामध्ये 628 किलोमीटरचा चंबाहार ते जैदैन हे रेल्वे लाईन जी होती ही सुद्धा आपण इथून डेव्हलप करणार होतो आणि त्यांचं नंतर मग पुढं एक्सटेंड करून ही बॉर्डर जी असेल तर ते आपण अफगाणिस्तानपर्यंतसुद्धा नेणार होतो. तर हे कंप्लीट आपण 2022पर्यंत या ठिकाणी टोटली कंप्लीट करणार होतो. आता आपण जी होती तर आपली एक ही पूर्ण रेल्वे डिपार्टमेंटच्या अंतर्गत इथं करण्यात येणार होतं. पण आता यामध्ये नेमकं काय झालेलं आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे आपण ते सुद्धा इथे बघणार आहे. या ठिकाणी इथे आपल्याला दिसते चंबाहार पोर्ट, हे इथं असलेलं चंबाहार पोर्ट आहे. इथं तुम्हाला दाखवण्यात आलेले हे या ठिकाणी आहे गोदवार पोर्ट आणि या ठिकाणी जे आहे तर ते होतं आपलं कांडला पोर्ट. या इथून जे आहे तर आपण हे सगळं काही डेव्हलप करणार होतो. यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली डिटेल्समध्ये देण्यात आलेली आहे. कुठून किती किलोमीटरचं डिस्टन्स होतं, काय होतं, कशा पद्धतीने आहे ते देण्यात आलेलं आहे. तर आता इराणने जे होतं तर या ठिकाणी 628 किलोमीटरचा हा जो टोटल अंतर होतं या रोडचं तो सुद्धा आपण रेल्वे लाईन इथं डेव्हलप करणार होतो आणि त्यानंतर हा 2022पर्यंत आपण कंप्लीट करणार होतो.
त्यानुसार आपण इथं $400 मिलियन जी काही आहे तर इथं फंडिंगसुद्धा करण्यात आलेली होती. इराणियन नॅशनल डेव्हलपमेंट फंड यानुसार जे आहे तर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा केलेली होती. आणि याचं बॅकग्राऊंड काय आहे आपण ते या अगोदर बघूया. 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर यांनी 3 कंट्री मिळून म्हणजे ट्रायलिटरल या ठिकाणी ॲग्रीमेंट इथं झालेलं होतं. 3 कंट्री मिळून इंडिया, इराण आणि अफगाणिस्तान आपण एक ॲग्रीमेंट साईन केलेली होती. ट्रान्सिट अँड ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर यासाठी इथे ॲग्रीमेंट करण्यात आलेलं होतं या 3 कंट्रीमुळं. तर आपण चंबार पोर्ट जे इराणमधलं आहे तर हे डेव्हलप करणार होतो आणि याला रिजनल हब फॉर द सी ट्रान्सपोर्टेशन आपण त्याला त्या ठिकाणचं रिजनल हब म्हणजे आपण टोटली त्या ठिकाणी माल जो असेल तो इथून नेऊन तिथे साठवणार आणि मग बाकीचे जे काही कंट्री आहेत ते ASEANमधल्या येणाऱ्या आपण तिथे व्यापार करणं आपल्याला सोपं जाणार होतं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन जे आहे तर चंबार पोर्ट या ठिकाणी अफगाणिस्तानपर्यंतचं हे सगळं काही रूट होणार होतं. म्हणजे सेंट्रल आशियाचा जो काही पार्ट आहे तो आपण इथून कवर करू शकत होतो. त्यानंतर जे आहेत तर इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड इथं इरकॉन यांच्याकडे हे सगळं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला होता. यांचे इंजिनियर्स त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मॅपिंगसुद्धा त्या ठिकाणी केलेलं होतं. त्या ठिकाणचे रिपोर्टसुद्धा त्यांनी आणलेले होते की कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल काय आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आणलेली होती. त्यानुसार MOU सगळे काही झालेले होते. इराण रेल्वे जे आहेत मिनिस्ट्री यांनीसुद्धा याला परमिशन दिलेली होती. सगळी काही इन्फॉर्मेशन इथं प्रोव्हाइड केलेली होती आणि यांचे ॲग्रीमेंटसुद्धा या ठिकाणी झालेले होते की त्यानंतर चंबार पोर्ट जे असेल तर हे गेटवे होतं. गोल्डन अपॉर्च्युनिटी होती ट्रेड बाय द या तिन्ही कंट्रीमध्ये आणि अदर कंट्रीबरोबर जे काही सेंट्रल आशियानमधल्या कंट्री आहेत यांच्याबरोबर. म्हणजे आपल्याला पाकिस्तानमधून तिकडे जाण्याची गरज नव्हती तर आपण इराणमधून सुद्धा जाऊ शकत होतो. यामुळे आपल्याला तिथं व्यापार करण्यासाठीचा जो काही खर्च बाकीचा लागणार होता तो सुद्धा इथं कमी होणार होता. आता याचे रिझन्स काय आहेत हे नेमकं काय झालेलं आहे की या ठिकाणी एक ॲग्रीमेंट झालेली आहे इराण आणि चायनामध्ये. आता इराण आणि चायनामध्ये हे ॲग्रीमेंट झाली तर याचा या चंबार रेल्वे प्रोजेक्टशी रिलेटेड काय रिलेशन आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहे. या अगोदर आपण जे तेल परचेस करायचो हे इराण या कंट्रीकडून करत होतो. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये ज्या काही ॲग्रीमेंट आहेत आता एक जी आहे तर इराण, रूस आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये एक अमेरिकेने एक ॲग्रीमेंट केलेली होती. त्या ॲग्रीमेंट अनुसार जर तुम्हाला इराण, रूस आणि कोरियामध्ये जर तुम्हाला हे जर करायचं जर असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि काही जर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्ट डेव्हलप जर करायचे जर असेल तर यासाठी तुम्हाला अमेरिकेची परमिशन घेणं आवश्यक आहे. आता ज्यावेळेस अमेरिकेची परमिशन घेणं आवश्यक होती त्यावेळेस अमेरिकेनं तेल इराणमधून परचेस करण्यासाठी आपल्यावरती निर्बंध आणलेले आहेत. त्यानुसार आपण आता अमेरिकेकडून जे काही तेल आहे ते या ठिकाणी इथं परचेस करतोय. मग यावरती सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर आता आपण इराणमधून जे काही ऑइल आणत होतो त्याचं प्रमाण जे आहे तर ते आता 0 झालेलं आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून काही जे ऑइल आहे ते आता सध्याच्याला परचेस करत नाही आहे. त्यामुळं आता ते एक रिझन आहे की त्यांच्याकडून आपण कुठल्याही पद्धतीचे ऑइल वगैरे जे आहे तर त्यामुळे आणि परचेस करत नाही. त्यानंतर दुसरे महत्त्वाचं की चायनाने जे आहेत तर यांना या ठिकाणी 25 वर्षाची ॲग्रीमेंट केलेली आहे 25 इयर की कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन फॉर द कोऑपरेशन बिटवीन द इराण अँड चायना या अंतर्गत. आणि या अंतर्गत त्यांना $400 बिलियन इतकी जी काय असेल तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप इथं डील करण्यात आलेली आहे. आता या पार्टनरशिप अनुसार चायनाने जे आहे तर इराणवरती तिथे दबाव आणलेला आहे की तुम्ही हे जे काही भारताचं पोर्ट इथं डेव्हलप होत आहे ते इथं बंद करावे. म्हणजे यानुसार जे आहे तर आता भारत यावरती काय करते ते आपण समोर बघूया. यानुसार याच्यावरती काय ॲक्शन घेतात आणि काय नाही ते. त्यानुसार जे असेल
तर हे ॲग्रीमेंट झालेले आहेत, हे एक रिझन या ठिकाणी आहे. आणि दुसरं रिझन असलेलं काय आहे, तर चायना आणि इंडियामध्ये जे काही वाद होत आहे, हे एक रिझन आहे. त्यानंतर आपण रिसेंटली जे आहे तर चायनाच्या ॲपवरती बॅन आणलेला आहे, त्याचासुद्धा खूप मोठा इफेक्ट या ठिकाणी झालेला आहे. कारण की इंडियामध्ये जे आहेत तर सोशल मीडिया यूज करणारे जे लोक आहेत तर मॅक्झिमम आहेत. त्यामुळे या चायनावरती सुद्धा इथं इफेक्ट झालेला आहे. आपण हे डिटेल्समध्ये इंटरनॅशनलचा पार्ट ज्यावेळेस बघूया आपण त्यावेळेस इथं बघणार आहे. आता यांचे जे आहेत तर यांनी ह्या डील जे आहेत तर ह्या सध्या इथं क्लोज करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. या पद्धतीनुसार हे चंबहार रेल प्रोजेक्ट जो आहे तो इथं स्टॉप करण्याचं इराणनी ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता इराणचं म्हणणं आहे की तो आम्हीच डेव्हलप करू शकतो. तर यामध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, GA बूस्टर्स आणि अहमदनगर संकल्प. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7722001140. यावरती तुम्हाला करंट अफेअर्स अपडेट डेली बेसिसवरती मिळतील. फक्त आपल्याला याच्यावरती आपलं नाव सेंड करायचं आहे. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला कंटिन्युअसली मिळतच राहणार आहेत. चला तर मग आपण या ठिकाणी इथे थांबूया. थँक्यू.